सर, 20 आणि 55 या दोन संख्यांचा मसावी किती येतो हे आम्हाला एका शॉर्टकट ट्रिकने सांगाल का? आता बघा, आपल्याला दिलेला प्रश्न काय आहे? 20 आणि 55 या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ, मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. हे महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठा, ज्याला इंग्लिशमध्ये HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हटलं जातं. कॉमन फॅक्टर आपल्याला काढायचं आहे, पण कसा? हायेस्ट. अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर आपण अगदी अर्ध्या मिनिटात देऊ शकतो, पण त्यासाठी ट्रिक महत्त्वाची असते. आता बघा, मी काय ट्रिक वापरतो. आपल्याला दिलेला प्रश्न काय आहे? 20 आणि 55 या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. अगदी सोपं. काय करायचं तुम्हाला सांगतो. या 20 आणि 55 या दोन संख्यांमधला फरक लक्षात घ्यायचा. लगेच आपल्याला समजून जातं, 55 वजा 20 केलं तर त्यांच्यामधला फरक निघून येतो, तो म्हणजे 35. मग आता का ट्रिक काय वापरायची? कसा ओळखायचं याचं मसावी काय आहे, किती आहे? तर काय करायचं, या 20 आणि 55चा मसावी एकतर आलेला फरक असेल किंवा त्या फरकाचे फॅक्टर म्हणजे त्याला भाग जाणाऱ्या प्राईम नंबर्स है ना, त्याला मूळ संख्या म्हणतात. मग बघा, आता 35 हा 20ला भाग जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. 35 ने 55ला नाही जाऊ शकत. पण 35ला भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या आहेत? 7 आणि 5. याचे फॅक्टर कोण आहेत 35चे? 7 आणि 5. मग याच्यामध्ये शोधायचं आपल्याला 20ला आणि 55ला भाग जाणाऱ्या 7 आणि 5 याच्यामधला कोणता नंबर आहे जो की दोघांना पण डिवाइड करतो. 7 ही संख्या 20ला नाही डिवाइड करत ना, पण 5 ही संख्या मात्र 20ला सुद्धा डिवाइड करते आणि 55ला सुद्धा डिवाइड करते. म्हणून 20 आणि 55 या संख्यांचा मसावी किती झाला? तर तो 5 झालेला आहे. इतकं साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडू शकतो. शशिकांत सर उद्या सायंकाळी 7:30 वाजता अशाच घटकांवरती शिष्यवृत्तीला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरती संवाद साधणार आहे. तेव्हा याच लिंकला क्लिक करा आणि 7:30 वाजता सर्वजण आवर्जून उपस्थित राहा. मित्रांनो, खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून उद्या येणाऱ्या लाईव्ह लिंकची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.